शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. आज असंच सहज शेताकडे आलो होतो. ही लागण पाहू शकताय तुम्ही. एकच मिनिट फ्रंट कॅमेरा. या लागणीला 1.5 महिने पूर्ण झालेले आहेत. एक जानेवारीची लागण आहे, पाहू शकताय तुम्ही. आता फुटवे 2, 4, 6, 8 फुटवे सुरू आहेत. हे पहा, हे पहा. त्यानंतर हे पहा. ऊस शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नियोजन म्हणजे पाणी व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, तुम्ही खतं भरपूर टाकलीत आणि पाणीही भरपूर दिलात तर तुमचा गैरसमज आहे तो आपला ऊसाची वाढ फास्ट होईल असं. पाणी ऊस पिकाला अतिशय कमी लागतं. वाफसा कंडिशनमध्ये तुम्ही ज्या वेळेला ऊस शेती करताय त्याच वेळेला तुम्हाला सक्सेस भेटणार आहे. आता तुम्ही आपल्यावरून उदाहरण करा. 1 ते 1.5 लिटर आपण माणसाला दिवसाला पाण्याची गरज असते आणि तुम्ही 3-4 लिटर पाणी जर का रोजच्या रोज प्यायला चालू केलात तर 100% तुम्हाला त्याचा त्रास व्हायला चालू होणार. तसंच ऊसाचं वनस्पतीचं सुद्धा आहे. लिमिटेड पाणी पाहिजे. आता पावसाळ्यात पहा तुम्ही, पावसाळ्यामध्ये कधीही वनस्पतीची वाढ होत नाही. पाऊस ज्यावेळेला जास्त पडत असतो त्यावेळेला वनस्पतीची वाढ होतच नाही. पाऊस पडून झाल्यानंतर ज्यावेळेला ऊन पडतं त्यावेळेला वनस्पतीची वाढ चालू होते. तसंच तुम्ही दर आठवड्याला पाणी आहे म्हणून त्याचा भरपूर वापर करत असाल तर तुम्ही शेती एक म्हणजे जमीन खराब करत आहात आणि 2 नंबर म्हणजे शेतीमध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. आता आमच्या भागामध्ये मी साधारण बागांना लक्ष देतोय तर बरेच शेतकऱ्यांना यश का मिळत नाही शेतीमध्ये, 40 टनाच्या वर त्यांनी का जात नाहीत शेतकरी, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन. पाणी तुम्ही वाफसा कंडिशनमध्येच द्यायला हवं, गरजेनुसार द्यायला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून एक वेळेला चांगली भळी पडली पाहिजे तुमच्या जमिनीला. म्हणजे त्याच वेळेला तुम्ही ओळखलं पाहिजे की बाबा ह्याला पाण्याची आता गरज आहे. आणि ठिबक असलं तर रोज तुम्ही 2 तास चालू करून उपयोग नाही. आज द्या 2 तास, त्यानंतर 2-3 दिवस थांबा, 4 दिवस थांबा, भळी पडून दे, गरज लागून दे. तुम्ही तुमच्या जमिनीतली माती चेक करा, खुरपं घेऊन त्यामध्ये इन्सर्ट करा. खुरप्याला माती ढसत असेल तर ओळखा की याला पाण्याची गरज नाही आहे. तुम्ही नियोजन व्यवस्थित करा आणि सक्सेस व्हा. पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे. 10 ते 20 टनापर्यंत तुमचं उत्पादन पाणी वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित तुम्ही केलात, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलात तर तुमचं 10 ते 20 टन एकरी उत्पादन वाढू शकतं. आता हे पहा, आता याला भाया पडत आहेत. लगेच पाणी देऊ नका. हे पहा, हे पहा मुळं कशी सुटत आहेत. आता या मुळांना पाणी ओलावा कायम जर का राहिला तर ही मुळं वाढणारच नाहीत. ही मुळं कधी वाढणार आहेत शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला पाणी तटवताय 2-3-4 दिवस त्यावेळेला ॲटोमॅटिक ही मुळं पाण्यासाठी खाली जाणार आहे आणि पाण्यासाठी खाली गेल्यानंतर अन्नद्रव्यसुद्धा ते खालचं खेचून आणणार आहे. त्यामुळं आपल्या जीवाणूंनासुद्धा, बॅक्टेरियांनासुद्धा पाण्याची जास्त गरज नाही आहे, लिमिटेड गरज आहे. हे पहा, इतकं आता ह्याला 2-3 दिवस तरी पाण्याची काही गरज नाही. आज सकाळी 1-2 तास आम्ही चालू केलं होतं ठिबक. तुम्हीही असाच शेतीमध्ये अभ्यास करा आणि गरजेनुसार पाणी द्या. हे पहा मुळं कसं वाढत आहेत.
तुम्हीही अभ्यास करा तुमच्या शेतीचा. माळाची शेती असेल तर 15 दिवसातून एकदा पाणी द्या. शेती काळीभोर असेल तर 3 आठवड्यातून द्या. आणि एकदमच जास्त मळीची जमीन असेल तर गरजेनुसार द्या. भळी पडून दे, मुळं सक्रिय होऊन देत आणि मगच पाणी द्या. तरच तुमच्या आपण टाकलेली जी खतं आहेत ती चांगल्या पद्धतीने आपटेक होणार आहेत आणि पिकाची वाढ चांगली होणार आहे. असंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.